हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं, सगळी प्रोसेस जी आहे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। कारण की फक्त यूट्यूब चॅनल यूट्यूबमध्ये जाऊन सुरू करणं वेगळं आणि त्याच्या खूप साऱ्या सेटिंग्स असतात त्या करणं वेगळं। आणि मला वाटतं ना, यापूर्वी तुम्हाला हे अजिबात माहिती नसेल की यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर त्याच्या खूप साऱ्या सेटिंग्स करणं पण महत्त्वाचं असतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हेच दाखवणार आहे की यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं, सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप अगदी क्लिअर सांगणार आहे। आणि यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर काय काय महत्त्वाच्या प्रोसेस असतात, काय काय सेटिंग्स असतात जे आपल्याला ओपन कराव्या लागतात आणि त्यानंतरच आपल्या चॅनलवरती व्ह्यूज यायला सुरुवात होते। तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। यापूर्वी देखील खूप सारे मी असे व्हिडिओज टाकलेले आहेत यूट्यूब संदर्भातले, ते देखील चेकआउट करा। पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी ना एका जीमेलची आवश्यकता असते। आता आपल्याकडे जीमेल्स असतातच आपल्या गुगल प्ले स्टोअरसाठी, गुगलसाठी। पण कधीही यूट्यूब चॅनल जेव्हा तुम्ही सुरू करताना त्यावेळेस नवीन ईमेलनेच किंवा नवीन जीमेलनेच ओपन करा। कारण की आपले जे जीमेल असतात खूप जुने असतात आणि कधी एकेकाळी आपण यूट्यूब चॅनल सुरू केलेलं असतं आणि जेव्हा आपण पुन्हा तेच चॅनल सुरू करतो तर किंवा त्या चॅनलवरती व्हिडिओज टाकायला सुरुवात करतो तर ते खूप असं दाखवतं की तुमचं चॅनल एक 10 वर्षापूर्वी तयार केलेलं आहे, एक 15 वर्षापूर्वी तयार केलेलं आहे, एक 7 वर्षापूर्वी तयार केलेलं आहे। तर माझं देखील असंच झालेलं आहे। चॅनल मी सुरू केलेलं आहे आता 1-2 वर्ष झाले, पण दाखवतात की 4 वर्षापूर्वी चॅनल सुरू केलेलं आहे। तर असं होऊ नये म्हणून कधीही यूट्यूब चॅनल सुरू करायच्या अगोदर एक नवीन जीमेल तयार करा आणि त्यानंतर यूट्यूब चॅनल सुरू करा। तर जीमेल कसा तयार करायचा हे तुम्हाला मी आता दाखवते। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे। गुगलमध्ये सर्चमध्ये जाऊन क्रिएट जीमेल अकाउंट टाईप करायचं आहे किंवा जीमेल अकाउंट टाईप केलं ना तरी पण खूप सारे तिथे ऑप्शन्स येतात। आता या ठिकाणी क्रिएट जीमेल अकाउंट टाईप केल्यानंतर क्रिएट जीमेल अकाउंटवर जायचं आहे। त्यानंतर असं काही पेज ओपन होईल। आता यामध्ये कॉर्नरला तुमचा एक लोगो असेल नावाचा, त्या लोगोवरती जायचं आहे तुम्हाला इथे कॉर्नरमध्ये लोगो दिसतो आहे, या लोगोवर जायचं आहे आणि इथे ॲड अनदर अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। ॲड अनदर अकाउंटवर क्लिक करायचं आहे, न्यू टॅब ओपन करायचा आहे, पुन्हा इथे ॲड अकाउंट टू डिव्हाइस करायचा आहे। तुमचा इन्फो जो आहे चेक होईल। इथे थोडासा वेळ लागेल इन्फॉर्मेशन चेक होण्यासाठी, बॅक नाही करायचं आहे जोपर्यंत हे असं राऊंड होत आहे तोपर्यंत। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। क्रिएट अकाउंटमध्ये जायचं आहे आणि फॉर माय पर्सनल यूजवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे। तर मी टाकत आहे माया कलासरे आणि सरनेम ऑप्शनल आहे, पण सरनेम नक्की टाका। तर नाव टाकल्यानंतर खाली नेक्स्टचं ऑप्शन दिसत आहे, त्या नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। तुमचा बर्थ डेट, तुमची डेट, इयर काय आहे, जेंडर काय आहे, हे सगळं फिल करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। आणि ही प्रोसेस जी आहे ना तुम्हाला प्रॉपर करायची आहे, नाहीतर मग तुमचं जीमेल अकाउंट जे आहे ओपन नाही होणार। सगळे फिलिंग्स तुम्हाला भरायचे आहेत। नेक्स्ट करायचं आहे। आता गुगलच आपल्याला अशा प्रकारे जीमेल्स दाखवतं की तुम्ही कोणताही एक जीमेल चूज करा। तर मी सगळ्यात वरचा जीमेल ID चूज केलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड स्ट्रॉंग टाका आणि जो आपल्याला लक्षात राहील असा टाका। तर या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर काही सेकंदामध्येच तुमचं जीमेल अकाउंट जे आहे, जीमेल अकाउंट ओपन होऊन जाईल आणि आपलं जे चॅनलसाठी आपल्याला अकाउंट पाहिजे आहे ते होईल। आता गुगल आपलं अकाउंट रिव्ह्यू करेल आणि काही सेकंदामध्येच आपलं अकाउंट तयार होऊन जाईल। या ठिकाणी तुम्हाला गुगलच्या टर्म्स अँड कंडिशन्सला ॲग्री करायचं आहे। ॲग्री केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे सरफेस येईल। बॅक जायचं आहे। आता मी बॅक गेलेले आहे आणि इथे तुम्हाला दिसत आहे की जीमेल अकाउंट क्रिएट झालेलं आहे। आता तुम्हाला पुन्हा या कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की जीमेल अकाउंट जे आहे आपलं ओपन झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपलं जीमेल अकाउंट ओपन झालेलं आहे। पण याच्या पुढच्या प्रोसेस ज्या आहेत नीट लक्ष देऊन बघा, कारण की ह्या प्रोसेस ज्या आहेत, ह्या सेटिंग ज्या आहेत खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या चॅनलसाठी।
तर आता पुढच्या सेटिंग्स काय आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आता यूट्यूबमध्ये जाऊया. तर या ठिकाणी यूट्यूबमध्ये मी गेलेले आहे. आता या कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर हा एक इंटरफेस ओपन होईल. या इंटरफेसवरती आपल्याला स्विच अकाउंटमध्ये जायचं आहे. हे माझं अकाउंट आहे. आपल्याला इथे स्विच अकाउंटवर जायचं आहे. स्विच अकाउंटवर गेल्यानंतर जेवढे काय तुमच्या फोनमध्ये जीमेल ID असतील तेवढे सगळे तुमचे अकाउंट्स दिसतील. आता इथे तुम्हाला दिसत आहे जे आपण नवीन चॅनल ओपन केलं होतं ते नवीन चॅनल, नो चॅनल म्हणून दिसत आहे. तर या नो चॅनलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी क्लिक करत आहे. आता ट्राय सर्चिंग टू गेट स्टार्टेड. आपलं चॅनल अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही आहे. आपल्याला हे चॅनल सुरू करायचं आहे. तर सुरू कसं करायचं? कॉर्नर आहे, या कॉर्नरवर जायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल माया कलासरे क्रिएट अ चॅनल. ते या क्रिएट चॅनलवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं मी. आता तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी पेज दिसेल. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे आणि हँडल नेम टाकायचं आहे. तर नाव तुमचं कोणतं असेल, तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव काय ठेवायचं आहे हे तुम्हाला इथे डिसाईड करायचं आहे. तर मी इथे माझ्या चॅनलचं नाव ठेवणार आहे मराठी कथा किंवा मराठी गोष्टी. ठीक आहे. आता मला ना असं चॅनल ओपन करायचं आहे, त्यामुळे मी एक असंच नाव टाकत आहे. त्यानंतर मी नाव हे चेंज करणार आहे. आपण हे नाव चेंज करू शकतो 3-3 महिन्यांनी. तर मराठी गोष्टी असं केलेलं आहे. आता इथे या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचं आहे. झालं. आता हँडल आहे मराठी गोष्टी, पण मला हँडल मराठी गोष्टी नाही ठेवायचं आहे. मला हँडल ठेवायचं आहे माया कलासरे. मला हँडल हे ठेवायचं आहे माया कलासरे. सो इथे मी सेव्ह केलेलं आहे. कारण की जर माया कलासरे कोणी सर्च केलं तर मराठी गोष्टी देखील दिसेल आणि माझं जे अगोदरचं चॅनल आहे ते चॅनल देखील दिसेल. म्हणून मी इथे @माया कलासरे ठेवलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही चॅनलवरती कमेंट करता तेव्हा तुमचं हे हँडलच शो होतं, म्हणजे तुमचं नाव शो होतं. आणि नाव कसं ठेवायचं तर म्हणजे टाईप केल्यानंतर ते आलं पाहिजे. आता काय होतं ना, आपण अशी नावं ठरवतो की जे खूप कॉमन असतात. आता सपोज कुकिंग चॅनलची नावं तर एवढी कॉमन झालेली आहेत की तुम्ही टाकलं त्यानंतर जे मोठे यूट्यूबर्स आहेत, जे मोठे कुकिंग चॅनलचे यूट्यूबर्स आहेत त्यांचंच अगोदर दिसतं आणि आपलं कुठेच दिसत नाही. त्यामुळे नाव असं ठरवायचं, हँडल असं ठरवायचं की आपण सर्च केल्यानंतर ते नाव वरती अपीयर झालं पाहिजे. आता मला नाही वाटत की माया कलासरे नाव कोणाचं असेल, कारण की कलासरे सरनेम जे आहे ना ते खूप असं युनिक आहे, खूप जणांचं नाही येते. म्हणून मी माझ्या चॅनलचं नाव जे आहे हेच ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चेंज फोटो करायचा आहे. तर या ठिकाणी मी सपोज फोटो ठेवलेला आहे माझा. आता तात्पुरता मी हा फोटो ठेवत आहे. नंतर आपण हे फोटो देखील चेंज करू शकतो. आणि या ठिकाणी करायचं आहे क्रिएट चॅनल. तर या ठिकाणी आपलं चॅनल जे आहे क्रिएट झालेलं आहे. आता पुन्हा तुम्हाला हा जो गोल बॉक्स दिसत आहे या ठिकाणी यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपलं चॅनल जे आहे क्रिएट झालेलं आहे. आता यावरती आपण क्लिक करूया आणि तुम्ही तुमचे व्हिडिओज जे असतील सगळं काही इथून पोस्ट करू शकता. पण त्यापूर्वी खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट सेटिंग आपल्याला करायची आहे. तर ती सेटिंग कुठे करायची आहे? ती सेटिंग आपल्याला करायची आहे YT स्टुडिओमध्ये. तर हे आपण क्लोज करूया आणि YT स्टुडिओमध्ये जाऊया.
तर या ठिकाणी यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं हे मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे आणि तरी देखील तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ जो आहे थोडा थोडा करून बघा आणि त्याप्रमाणे तुमचं चॅनल जे आहे ओपन करा. अगदी सोप्या पद्धतीने चॅनल जे आहे ओपन होऊन जाईल, कारण की प्रत्येक स्टेप तुम्हाला करायची आहे, त्यामुळे ती स्टेप बघा आणि मग ती करा, चॅनल ओपन होऊन जाईल. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे YT स्टुडिओमध्ये सेटिंग कशा प्रकारे करायची. तर YT स्टुडिओची सेटिंग ना खरंच खूप महत्त्वाची असते आणि बहुतेक यूट्यूबर्सना ही सेटिंग माहिती नसते. जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना ही सेटिंग माहिती नसते की ही सेटिंग करावी लागते म्हणून, आणि मग व्ह्यूज येत नाहीत किंवा मग चॅनल फ्रीज होऊन जातं किंवा मग ते सर्च इंजिनमध्ये शो होत नाही. तर YT स्टुडिओ कसा ओपन करायचा डेस्कटॉप मोडवरती फोनमध्ये, कारण की प्रत्येकाकडे लॅपटॉप नसतो, तर फोनमध्येच डेस्कटॉप मोडमध्ये YT स्टुडिओ कसा ओपन करायचा आणि कशा प्रकारे सगळ्या सेटिंग्स करायच्या ते आता बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. क्रोम ब्राउझरमध्ये सगळ्यात वरती YT स्टुडिओ ओपन करायचं आहे. YT स्टुडिओवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पेज ओपन होईल. सगळ्यात तुम्हाला वरती दिसत आहे पर्पल कलरमध्ये यूट्यूब स्टुडिओ, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता मी ऑलरेडी माझ्या क्रोम ब्राउझरमध्ये माझे चॅनल जे आहे मी ओपन करते, तर माझा चॅनलचा सरफेस काही असा दिसत आहे, पण तुमचा असा नाही दिसणार, तुमचा अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी हे डॉट्स दिसत आहेत, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. वरती मी क्लिक करत आहे आणि तुम्हाला इथे डेस्कटॉप साईट दिसत असेल, हे बघा डेस्कटॉप साईट दिसत असेल, तर या डेस्कटॉप साईटवरती क्लिक करायचं आहे. आता लॅपटॉप नसतानाही आपण आपल्या मोबाईलवरती डेस्कटॉप साईट ओपन केलेली आहे. तुम्हाला तुमच्या प्रोफाईल पिक्चरवरती क्लिक करायचं आहे. जो कॉर्नरमध्ये प्रोफाईल पिक्चर आहे ना, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आता या ठिकाणी तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ दिसत आहे, तर या यूट्यूब स्टुडिओवरती जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं अशा प्रकारे सरफेस पेज जे आहे यूट्यूब स्टुडिओचं डेस्कटॉप मोडवरती दिसेल. तर हे आहे डेस्कटॉप मोडवरचं सरफेस, डेस्कटॉप मोडवरचं पेज आणि यामध्ये खूप महत्त्वपूर्ण सेटिंग्स असतात ज्या आपल्याला करायच्या असतात. आता हे माझं जुनं चॅनल आहे, तर पुन्हा मी या ठिकाणी माझ्या प्रोफाईल पिक्चरवरती क्लिक करत आहे आणि स्विच अकाउंट दिसत असेल तुम्हाला, तर स्विच अकाउंटवरती जायचं आहे. आता माझे 2 चॅनल्स आहे, इथे 2-3 ID आहेत, त्यामुळे मला असं दिसत आहे. तुमचं एकच चॅनल असेल तर असं दिसणार नाही, डायरेक्ट तुमचं चॅनल इथे ओपन होईल. पण मी इथे जात आहे स्विच अकाउंटवरती. स्विच अकाउंटवर गेल्यानंतर मला इथे मराठी गोष्टीवरती क्लिक करायचं आहे. आता मराठी गोष्टीवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे माझ्या नवीन चॅनलचा इंटरफेस सरफेस ओपन होईल, नवीन चॅनलचं पेज ओपन होईल. तर इथे वेलकम टू यूट्यूब स्टुडिओ दिसत आहे, त्यावरती कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. आता अशा प्रकारे पेज ओपन झालेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला आता झूम करून दाखवते. सगळ्यात खाली ना, हे बघा इथे सगळ्यात खाली सेटिंगचं ऑप्शन असेल. हा पूर्ण पेज आहे, हा इथे सगळ्यात खाली सेटिंगचं ऑप्शन आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवते. हे बघा, या सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि इथेच सगळ्यात महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत आपल्या. मी इथे सेटिंगच्या ऑप्शनवरती गेलेले आहे. आता तुम्हाला इथे सेटिंग्स दिसत असतील, जनरल, चॅनेल, अपलोड डिफॉल्ट्स, परमिशन्स, कम्युनिटी मॉडरेशन, क्रिएटर डेमोग्राफिक्स, ॲग्रीमेंट्स, ह्या सगळ्या सेटिंग्स आपल्याला इथे करायच्या आहेत. तर ज्या मेन सेटिंग्स आहेत नवीन यूट्यूबर्ससाठी त्या काय काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा जनरल, तर इथे यूट्यूब जे आपल्याला रेव्हेन्यू प्रोव्हाइड करतं तर ते नेहमी USD डॉलरमध्येच इथे दिसतं. USD डॉलरच ठेवायचा आहे. त्यानंतर चॅनलवरती यायचं आहे. आता इथे बेसिक इन्फो आहे, तर कंट्री ऑफ रेसिडेन्स टाकायचा आहे आपल्याला. आपण भारतामधले आहोत त्यामुळे आपण इथे इंडिया निवडणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला इंडिया निवडायचं आहे. आता कीवर्ड्स खूप महत्त्वाचे असतात. तर कीवर्ड्स काय काय असायला पाहिजे. आता मी माझं इथे चॅनल सुरू केलेलं आहे मराठी गोष्टींचं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी टाकेल
मराठी गोष्टी, बरोबर. त्यानंतर मी टाकेल मराठी कथा आणि जे ॲरोचं बटन असतं ना सगळ्यात खालचं ते प्रेस करायचं आहे, म्हणजे आपोआप हे कीवर्ड्स तुमचे ॲड होत जातील. त्यानंतर मी टाकेल हृदयस्पर्शी कथा, बोधकथा, त्यानंतर मी टाकेल मराठी प्रेमकथा. आणि आजकाल ना या कथेचे चॅनल किंवा गोष्टींचे चॅनल खूप व्हायरल होत आहेत आणि खूप लोकांनी ओपन केलेले आहे मराठी प्रेमकथा. तर जेवढ्या काही तुमच्या चॅनलशी निगडीत कीवर्ड्स असतील ना, आपल्याला सगळे इथे टाकायचे आहेत. हे झालेलं आहे. आता इथे आपण सेव्ह करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा याला सेव्ह केलं. पुन्हा आपल्याला सेटिंगवरतीच जायचं आहे. चॅनलवर यायचं आहे. आता इथे आपण ॲडव्हान्स सेटिंग बघूया काय आहे. तर ऑडियन्स, आपल्याला हे चॅनल जे आहे कोणत्या ऑडियन्ससाठी द्यायचं आहे ते ठरवायचं आहे. लहान मुलांसाठी चॅनल ओपन करत असाल ना, तर लहान मुलांसाठी तुम्हाला इथे दिलेलं आहे की येस सेट दिस चॅनल ॲज मेड फॉर किड्स. आय मोस्टली अपलोड कंटेंट दॅट्स मेड फॉर किड्स. तर तुम्ही जास्तीत जास्त कंटेंट लहान मुलांचे बनवत असाल आणि टाकत असाल चॅनलवरती, तर तुम्हाला सगळ्यात वरचं ऑप्शन चूज करावं लागेल. आणि ज्यावेळेस तुमचं वरचं ऑप्शन तुम्ही चूज करता त्यावेळेस तुम्हाला यूट्यूबची पॉलिसी जी आहे ती सगळी बघावी लागेल. त्यानंतर जर तुमचं चॅनल जे आहे अडल्टसाठी असेल, अबव 18 इयर्ससाठी असेल, किंवा मग तुम्ही फारच क्वचित लहान मुलांचे व्हिडिओ पोस्ट करत असाल, तर या ठिकाणी तुम्ही नो सेट दिस चॅनल असं करू शकता की फक्त अडल्टसाठीच असणार आहे, ते किड्ससाठी नसणार आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपण आय वॉन्ट टू रिव्ह्यू दिस सेटिंग फॉर एव्हरी व्हिडिओ देखील करू शकता. जर तुमचं फक्त किड्सचं चॅनल असेल तर तुम्ही सगळ्यात वरचं ऑप्शन निवडू शकता, किंवा तुमचं फक्त अडल्ट चॅनल असेल, 18+ लोकांसाठीचं चॅनल असेल, तर तुम्ही नो सेट दिस चॅनल ॲज नॉट मेड फॉर किड्स देखील चूज करू शकता. तर या ठिकाणी मी चूज करत आता हे चॅनल माझं आहे कथेचं, त्यामुळे मी या ठिकाणी नो सेट दिस चॅनल ॲज नॉट मेड फॉर किड्स. आय ऑलमोस्ट नेव्हर अपलोड कंटेंट दॅट मेड्स फॉर किड्स हे मी निवडलेलं आहे. जर तुमचं लहान मुलांचं चॅनल असेल तर तुम्हाला इथे व्हॉट्स मेड फॉर किड्स कंटेंटला क्लिक करायचं आहे आणि हे सगळे यांच्या पॉलिसी ज्या आहेत त्या पॉलिसी बघायच्या आहेत. त्यानंतर हे देखील आपल्याला सेव्ह करायचं आहे. पुन्हा सेटिंगमध्ये जायचं आहे. तुम्ही एकदाच सगळं करून सेव्ह करू शकता, पण कधी कधी आपल्या लक्षात येत नाही आणि काहीतरी चुका होऊन जातात, त्यामुळे मी पुन्हा सेव्ह करायला सांगत आहे. आता पुन्हा चॅनलमध्ये जायचं आहे आपल्याला आणि फीचर एलिजिबिलिटीमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला इथे अशा प्रकारे पेज ओपन होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टँडर्ड फीचर ऑलरेडी एनेबल्ड आहे आणि दुसरे 2 फीचर्स जे आहेत ते एलिजिबल व्हायचे अजून बाकी आहेत. तर ते एलिजिबल कसे करायचे, तर दुसऱ्यामध्ये आपण क्लिक करूया आणि व्हेरीफाय फोन नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे एक पेज ओपन होईल आणि या पेजमध्ये टेक्स्ट मी द व्हेरिफिकेशन कोड किंवा कॉल मी विथ ॲन ॲटोमॅटेड व्हॉईस मेसेज असं करायचं आहे. ऑलरेडी कंट्री जी आहे सिलेक्ट आहे. आता या ठिकाणी आपल्याला आपला नंबर टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. आता यावरती मला एक कॉपी करायचा आहे OTP, जो कोड येईल तो फिल करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तर इथे आपला फोन नंबर जो आहे व्हेरीफाय झालेला आहे. तुम्हाला या सगळ्या प्रोसेस करायच्या आहेत, तेव्हाच तुमचं चॅनल जे आहे प्रॉपर तयार होईल आणि यूट्यूबला देखील समजेल की या व्यक्तीने चॅनल जे आहे व्यवस्थित सगळ्या सेटिंग्स केलेल्या आहेत आणि त्यानंतरच व्ह्यूज यायला तुमच्या चॅनलवरती सुरुवात होईल. आता फोन नंबर व्हेरीफाईड झालेला आहे. पुन्हा आपण बॅक येऊया. पुन्हा चॅनलवर जाऊया आपण.
फीचर एलिजिबिलिटीमध्ये जाऊया. तुम्हाला दिसत आहे की सेकंड जो आपला ऑप्शन होता तो देखील एनेबल झालेला आहे. आता तिसरा आहे ॲडव्हान्स फीचर. तर ॲडव्हान्स फीचरमध्ये पण आपल्याला खूप साऱ्या गोष्टी असतात. आता सेकंडमध्ये मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. तर सेकंडमध्ये जेव्हा तुम्ही सेकंड इंटरमिडिएट फीचर अनेबल्ड करता त्यावेळेस तुम्हाला कस्टम थंबनेल बनवता येतात, लाईव्ह स्ट्रीमिंग करता येते आणि तुमचे व्हिडिओज जे आहेत 15 मिनिटांपेक्षा जास्त टाकू शकता तुम्ही. तर कस्टम थंबनेल खूप महत्त्वाचे असतात. लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही करू शकता आणि व्हिडिओज 15 मिनिटांपेक्षा जास्त टाकल्यामुळे तुमचा वॉच टाईम देखील लवकर कवर होतो. म्हणून ही जी सेटिंग आहे ही सेटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता थर्ड सेटिंग कोणती आहे तर ॲडव्हान्स फीचर सेटिंग आहे. तर यामध्ये आपल्याला आपला जे काही आपलं आधार कार्ड पॅन कार्ड आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करायचं असतं. तर या ठिकाणी काय काय तुम्हाला फायदे होऊ शकतात या ॲडव्हान्स फीचरचे ते तुम्हाला दाखवते. तर अपील कंटेंट ID क्लेम. जर तुम्ही कोणता तुमचा कंटेंट टाकला असेल आणि तो कोणीतरी कॉपीराईट म्हणून घेतला असेल किंवा कॉपी केला असेल तर तुम्ही ते क्लेम करू शकता. त्यानंतर एक्सटर्नल लिंक्स इन व्हिडिओ डिस्क्रिप्शन म्हणजे तुमचं इंस्टाग्राम लिंक असेल, फेसबुक लिंक असेल ती तुम्ही ॲड करू शकता. एम्बेड लाईव्ह स्ट्रीम्स. तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करू शकता. क्रिएट मोर लाईव्ह स्ट्रीम्स डेली. एका दिवसामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त वेळेस लाईव्ह जाऊ शकता. क्रिएट मोर शॉर्ट्स डेली. एकापेक्षा जास्त शॉर्ट्स टाकू शकता, नाही तर तुम्ही टाकू शकत नाही शॉर्ट्स. त्यानंतर टेस्ट अँड कम्पेअर डिफरंट थंबनेल्स. तुम्ही थंबनेल्स चेंज करू शकता तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा. अपलोड मोर व्हिडिओज डेली. तुम्ही एकापेक्षा जास्त व्हिडिओज अपलोड करू शकता. अँड इलिजिबल टू अप्लाय फॉर मॉनिटायझेशन. जेव्हा तुम्ही हे थर्डवालं ॲडव्हान्स फीचर जेव्हा ऑन करता त्यावेळेसच तुम्ही मॉनिटायझेशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर ॲक्सेस फीचरमध्ये जायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसत आहेत. टेक ए 6 सेकंड व्हिडिओ ऑफ युअर सेल्फ, टेक फोटो ID ऑफ युअर फोटो ID किंवा बिल्ड हिस्ट्री ॲज यू ग्रो. म्हणजे जर तुम्हाला वरचे 2 ऑप्शन्स करायचे नसतील तर 2 ते 3 महिन्यांमध्ये यूट्यूब जे आहे स्वतःहूनच तुम्हाला हे सगळे फीचर्स देतं. पण जर तुम्हाला लगेचच हे सगळे फीचर्स पाहिजे असतील तर तुम्हाला यावरच्या 2 ऑप्शनपैकी एक ऑप्शन चूज करायचा आहे. तर या ठिकाणी मी ऑप्शन चूज करत आहे. टेक अ फोटो ऑफ युअर ID. नेक्स्ट करत आहे मी. आता मी इथे गेट जीमेल करत आहे. ओके. आता मी इथे जीमेल माझं ओपन करते. तर या ठिकाणी माझं नवीन अकाउंट आहे ते मला ओपन करावं लागेल आणि मला ईमेल आलेला आहे. स्टार्ट व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे. टेक अ फोटो ऑफ युअर ID करायचं आहे आणि कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन देखील करायचं आहे. तर मी इथे पॅन कार्ड निवडलेलं आहे माझं. नेक्स्ट करायचं आहे. आय ॲग्री करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि जोपर्यंत यूट्यूब सांगत आहे तोपर्यंत फोटोज काढत राहायचे आहेत. ही स्क्रीन जी आहे सोडायची नाही आहे. तर अशा प्रकारे थोडासा वेळ घेईल आणि हे बघा या ठिकाणी माझं आपोआपच जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स आलेले आहेत. माया कलासरे आणि माझी बर्थ डेट. सबमिट करायचं आहे हे. व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस. काही सेकंडसाठी व्हेरिफिकेशन होईल आणि थँक्यू फॉर सबमिटिंग युअर ID. गुगल नाऊ नीड्स टू रिव्ह्यू युअर ID. दिस मे टेक अप टू 24 hours. पण लगेचच हे होऊन जातं. आता आपला ID जो आहे आपण सबमिट केलेला आहे. आता पुन्हा एकदा बॅक जाऊया आपण. दाखवतो. आता आपण बघूया लगेच दाखवत आहे किंवा नाही आहे. ओके. तर अजून दाखवत नाही आहे. थोडासा वेळ घेईल आणि त्यानंतर इथे शो होऊन जाईल. तर हे तिन्ही फीचर्स तुम्हाला अनेबल करायचे आहेत. जोपर्यंत हे
फीचर्स तुम्ही ऑन नाही करत तोपर्यंत तुमचं चॅनल जे आहे पुढे जात नाही. तर या ठिकाणी मी इथे हे क्लोज केलेलं आहे. आता पुन्हा आपण सेटिंगवरती येऊया. त्यानंतर अपलोड डिफॉल्ट्सवर यायचं आहे. आता हे अपलोड डिफॉल्ट्स एवढं काही सध्याच्या घडीला एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही इथे तुमचं टायटल, डिस्क्रिप्शन सगळं टाकू शकता. विजिबिलिटी तुम्ही पब्लिक, प्रायव्हेट, अनलिस्टेड करू शकता, पण हे इथे काहीच करायची गरज नाही आहे. तुम्ही हे डायरेक्ट जे आपलं मेन YT स्टुडिओ ॲप आहे त्यात तिथून देखील करू शकता. ॲडव्हान्स सेटिंग महत्त्वाची आहे. आता ॲडव्हान्स सेटिंगमध्ये तुम्हाला इथे काहीच हात लावायचा नाही आहे. लायसन्समध्ये जसं आहे तसंच ठेवायचं आहे. कॅटेगरी, आता कॅटेगरीमध्ये जायचं आहे. तर माझं आता हे कथेची कॅटेगरी आहे, तर मी इथे टाकत आहे. तुम्हाला कॅटेगरीज दिसतील: कार्स अँड व्हेकल्स, कॉमेडी, एज्युकेशन, एंटरटेनमेंट, फिल्म, ॲनिमेशन, गेमिंग, हाऊ टू अँड स्टाईल. ज्यांचं फॅशन असेल ते लोक टाकू शकतात. न्यूज, पॉलिटिक्स, ज्यांचे असे चॅनल्स असतील ते हे चूज करू शकतात. नॉन प्रॉफिट अँड ॲक्टिव्हिजम हे चूज करू शकता. पण मी इथे टाकणार आहे पीपल अँड ब्लॉग्स. तुमचं कुकिंग चॅनल जरी असलं तरी तुम्ही हेच टाका, पीपल अँड ब्लॉग्स. त्यानंतर कॅप्शन सर्टिफिकेशन, इथे आपल्याला काहीच करायचं नाही आहे. इथे काहीच करायचं नाही आहे. टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेज, त्याच्यावरती आहे व्हिडिओ लँग्वेज. तर व्हिडिओ लँग्वेज इथे माझी मराठीच असणार आहे. त्यामुळे मी इथे प्रोसेस जी आहे थोडीशी लेंदी आहे, पण तुम्ही नक्की ही सगळी प्रोसेस करा, कारण की ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि ही प्रोसेस केल्यानंतरच यूट्यूब जे आहे आपलं चॅनल पुढे पुश करतं. तर या ठिकाणी मराठी कुठे गेलं? टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेज जी काही असेल तुमची ती. आता आपण मराठीमधूनच व्हिडिओ बनवत आहोत. कधीकधी आपण इंग्लिशचा देखील उपयोग करतो, पण मोस्टली जर मराठीमधून बनवत असू तर इथे आपल्याला पुन्हा मराठीच निवडायचं आहे. तर या ठिकाणी मी पुन्हा इथे मराठी निवडत आहे. कमेंट्स ऑन आहेत. आता खूप साऱ्या लोकांनी विचारलं होतं की कमेंट्सची गाईडलाईन काय असते, तर इथे कमेंट्सची गाईडलाईन देखील आपण करू शकतो. होल्ड पोटेन्शियल इनॲप्रोप्रिएट कमेंट्स किंवा स्ट्रिक्ट राहायचं आहे. होल्ड अ बॉर्डर रेंज ऑफ पोटेन्शियली इनअप्रोप्रिएट कमेंट्स किंवा होल्ड ऑल. तर होल्ड ऑल करण्याची गरज नाही आहे. बेसिक तुम्ही करू शकता आणि इथे सेव्ह करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपण एकदा सेटिंगमध्ये जाऊया. अपलोड डिफॉल्ट्समध्ये गेलेलो आहोत. परमिशनमध्ये जाऊया आपण. तर परमिशनच्या इथे काहीच करायचं नाही आहे. इथे देखील सध्या तरी काहीच करायचं नाही आहे आपल्याला. तर जे बेसिक आहेत ना, चॅनल, अपलोड डिफॉल्ट्स, परमिशन, हे बेसिक आहे, हे तुम्हाला करायचं आहे. आणि केल्यानंतर हे सेव्ह करायचं आहे. सेव्ह नाही केलं तर तुमचा काहीच सेव्ह होणार नाही, त्यामुळे सेव्ह करायचं आहे. आता मी पुन्हा एकदा माझ्या YT स्टुडिओमध्ये जाते आणि आपलं सेटिंग जे आहे चॅनल्सचं ते सेटिंग पूर्ण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता जे आपण सेटिंग केलेलं होतं ते सेटिंग इथे सगळं दाखवत आहे. आता हे माझं पेंडिंगमध्ये आहे, तर पेंडिंगमध्ये विदिन 24 आवर्स पूर्ण क्लिअर होऊन जाईल. तर अशा प्रकारे ना तुम्हाला तुमचं YT स्टुडिओमध्ये सेटिंग करायच्या आहेत. तर ह्या सगळ्या सेटिंग्स होत्या आणि थोडासा वेळ लागतो सेटिंग करायला, पण ह्या सेटिंग तुम्ही नक्की करा. आणि ह्या सेटिंग केल्यानंतरच जेव्हा तुमचा फोन नंबर व्हेरीफाय होतो, जेव्हा तुमचा ID व्हेरीफाय होतं, तेव्हा यूट्यूबला पण कळतं आणि गुगलला पण कळतं की खरंच हे जेन्युइन यूट्यूबर्स आहेत. आणि ज्या मी तुम्हाला सेटिंग सांगितलेल्या आहेत त्या सेटिंग्स नक्की करा. कीवर्ड्स टाका, तुमचं चॅनल कोणत्या लँग्वेजमध्ये आहे ते टाका, हे सगळं करा. आणि ह्या सेटिंग केल्यानंतर व्हिडिओज जे आहेत ते पोस्ट करत राहा. निदान 6 महिने तुम्हाला व्हिडिओज पोस्ट करायचे आहेत. तर यूट्यूब चॅनल सुरू कसं करायचं, काय काय ॲडव्हान्स सेटिंग असल्या पाहिजेत, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी घेऊन येणारच आहे.
कारण की नवीन यूट्यूबरसाठी ना असे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात. कारण की त्यांना समजत नसतं की कसं करायचं, काय करायचं. सुरुवातीला मला देखील समजत नव्हतं, पण हळूहळू शिकत गेले आणि आता माहीत होत गेलेलं आहे की कशाप्रकारे ही प्रोसेस आहे. सो यूट्यूब चॅनल सुरू करा, अशा प्रकारे सेटिंग करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर भेटूया लवकरच. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.